माजी महापौर विनायक पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे. आपण बघितलं तर काल प्रवेश केल्यानंतर आज भाजपमध्ये सर्व तयारी पूर्ण झालेल्या आहेत. प्रचाराचे पॅम्पलेट हे तयार झालेले आहेत आणि सर्व तयारी आता आपण बघितलं तर उमेदवारी अर्ज देखील त्यांच्याकडून भरला जातोय. भाऊ, काय आता भाजपमध्ये आलात, कशी तयारी आता पुढे सगळी प्रचाराची? काही नाही, आता निवडणुकीचा प्रचार ज्या पद्धतीने सुरू होता त्या पद्धतीने परत आम्ही आता थोडं चेंजेस केलं. काल परवापर्यंत मशाल होते, आता कमळ लोकांना आम्ही कमळ सांगतोय आणि लोक आमच्या प्रभागातली लोक फार खुश आहे. लोक उलट सांगता का भाऊ उशीर झाला तुम्हाला. आणि लोक प्रचंड प्रचंड खुश आहे. आणि लहानपणापासून मी हिंदुत्ववादी पक्षाचं काम करतो आहे आणि बाळासाहेबांबरोबर मी काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार मला दिलेले आणि तेच विचार घेऊन परत मी भारतीय जनता पार्टीमध्ये हिंदुत्वाचा विचार हा देशामध्ये भारतीय जनता पार्टी मांडते. ते विचार पटले म्हणून मी BJPमध्ये काम करतो आहे आणि रेग्युलर आमचं काम सुरू झालेलं आहे. कुटुंबातून कोण निवडणूक लढवणार आहेत? कुटुंबामधून माझी सून लढवणार आहे, आदिती लढवणार आहे आणि त्याच्या आधी पण तीच करणार होती निवडणूक. पण काय झालं का मागच्या पंचवार्षिकला पण मी मुलासाठी जेव्हा तिकीट मागितलं त्यावेळेस तत्कालीन जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांनी तिकीट कट केलं. आणि कट केलं असेल का तर कोणी सांगितलं का माहिती, त्यावरनं तुम्हाला माहिती प्रचंड गोंधळ झाला होता आणि तोच गोंधळ परत होणे. मी ह्यावेळेस पण मुलासाठी मागितलं होतं, तरीसुद्धा मी काय झालं 3 जण इच्छुक होते. जर तसं बघितलं तर सिनियरिटी माझी फार मोठी होते. मला 43 वर्ष पक्षात झाले आणि 43 वर्ष पक्षात झालेले असताना 2-4 वर्षापूर्वी जे पक्षात लोक आले, आता अर्थात जे उमेदवार ज्या जागेवर लढताय जास्तीत जास्त म्हणजे 7 वर्ष झाली असेल. म्हणजे एक निवडणूक लढवली, दुसरी पोटनिवडणूक लढवली, 7-8 वर्ष झाले असेल. जे लोक आले त्यांचा पक्ष म्हणजे पक्ष त्याला सांगता का तुझी तयारी कर. आणि मी हा विषय संजय राऊतांच्या कानावर घातला. संजय राऊतांना सांगितलं होतं असं असं आहे, माझा मुलगा पण तिथून इच्छुक आहे, मी इतक्या त्यांना किती वर्षापासून काम करतो हे त्यांना सांगण्याची गरज नाही, त्यांना माहिती आहे. आणि माझं पक्षासाठी काम, पक्षासाठी योगदान या सगळ्या गोष्टी वरपर्यंत माहिती आहे. माहिती असताना सुद्धा जर असा अन्याय जर होत असेल किती वेळा सहन करायचा. मी म्हणजे ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घातल्यावर पण ते दखल घेत नाही, याचा अर्थ मग आपणच थोडं बाजूला सरकलेलं कधीही चांगलं. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी बाजूला सरकलो. ही नाराजी उद्धव साहेब असेल किंवा आदित्य साहेब यांच्यापर्यंत पोहोचली नाही? नाही, दोघांकडे नाही पोहोचली. पण वरुण सरदेसाईंचा माझ्या मुलाला फोन आला होता काल, का ऋतुराज असं काय केलं. म्हटलं त्यांनी सांगितलं ना का अशा पद्धतीने 2 वेळा जर अन्याय झाला तर मी काय करणार आहे. शेवटी मी थांबवू शकत नाही. वय निघून गेल्यावर कोण विचारतो. तुम्ही मला सांगा ना, आमचं इतकं मोठं काम आहे. म्हणजे गणपती असो, नवरात्र असो, रंगपंचमी असो. मी तर रंगपंचमीचा एक किस्सा सांगेल तुम्हाला. ज्यावेळेस आमची रंगपंचमी झाली, आमचं तुम्ही बघितलं असेल 15-20 हजार लोक राहतात, मुलं मुली सगळे. आणि तो रंगपंचमीचा व्हिडिओ उद्धव साहेबांनी बघितला आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या पेजवर टाकला होता. काही क्षणात 48,000 लोकांनी बघितला होता. जर पक्ष नेत्यांना जर म्हणजे माझे इतके सण आवडतात, त्यांच्या पेजला ते शेअर करता आणि इतके मोठमोठे कार्यक्रम. बाळासाहेबांचा वाढदिवस तर मुंबईतसुद्धा इतका मोठा साजरा होत नसेल, मी इतका मोठा साजरा करतो. शिवसेना कार्यालयावर आणता पुतळा साधा हार आणता आणि घालून देता. तुम्ही माझं बघितलं असेल, हिंदू हृदय सम्राटांचा वाढदिवस कसा साजरा करतो. हे सगळ्या गोष्टी वर्षभर माझे 12ही महिने कार्यक्रम चालू राहतात. पक्षासाठी. पक्ष वाढला पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे. आणि पक्ष इतका मोठा केला मी का जिल्हा प्रमुख असताना तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे 60 वर्ष त्या झेडपीवर भगवा फडकला नव्हता. मी बाळासाहेबांना सांगितलं, साहेब आपल्याला भगवा फडकायचा. साहेब म्हणे कसं काय फडकवलं, बहुमत काँग्रेसचे. म्हटलं काँग्रेसच्या बाया पळून नेलं आणि तिथं आपण भगवा नेल्या. काँग्रेसच्या बाया पळून केसेस अंगावर घेतल्या आणि तिथं पहिल्यांदी तेव्हा 60 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ते भगवा फडकला. एवढं करून आता शिवसेना तरी सोडावी लागल्याचं वाईट वाटतं थोडं.
100% दुःख होतं ना. शिवसेना हा परिवार होता, त्या परिवारातून बाहेर पडलं. 43 वर्ष परिवारात राहिल्यानंतर म्हणजे एक लहान लेकरू तिथं मोठं झालं, वयात आलं आणि वयात आल्यानंतर तुम्ही असा त्रास दिल्यानंतर ते दुःख होतंच ना. त्रास कोणी दिला, कोणाला काय वाटतं, म्हणजे कोण नक्की कोणी नाही, हे तिकीटं डावलले जातात त्यांनीच दिला ना, त्यांनीच दिला. पक्ष नाशिकमध्ये हा नेतृत्वहीन झालेला आहे, नेतृत्वहीन झालेला आहे. नेतृत्व राहिलेलं नाही आहे, नेतृत्वच राहिलेलं नाही आहे. म्हणजे एखादी जरी साधी मीटिंग असली ना, कोण कधी येतं हे तिथं काय आता कोणी राहिलं का हो? सगळे गेले निघून ना. तुमच्या या प्रवेशानंतर आज वसंत गीते बोलले आहेत की कोणी गेले तरी पक्षाला काही फरक पडत नाही, जे गेले ते पश्चाताप करतील म्हणून. तुम्ही पश्चाताप करूनच परत आलेले बरं का. ते शिवसेनेतून मनसेत गेले बरं का, मनसेतनं भाजपमध्ये गेले, ते पश्चाताप करूनच आले का? त्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही. तुम्ही BJP मध्ये राहिले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष होते, तुम्हाला नक्की पश्चाताप झाला असेल. पण मी पश्चाताप करणारा माणूस नाही. मी भारतीय जनता पार्टीबरोबर लहानपणी काम, वसंत गीते जेव्हा काँग्रेसचं काम करायचे ना, तेव्हा मी भारतीय जनता पार्टीचं काम करायचो. काय म्हणजे पोपटराव हिरेंची निवड, दादासाहेब वडनेरेंची सुद्धा मी निवडणूक पाहिलेली, म्हणजे तेव्हा दिवानिशाणी असताना संघाचं. पोपटराव हिरेंची पाहिली, डॉक्टर आयरांची पाहिली. त्यावेळेस डॉक्टर आयरांच्या इलेक्शनला तर मी सिडकोतलं बूथ ताब्यात घेतलं होतं, त्याच्यावरून सुद्धा केस झाली होती आमच्यावर आणि संपूर्ण कमळावर शिक्के मारले होते. मी केलेलं ना काम. आम्ही म्हणजे सकाळी IMA हॉलमध्ये यांचं मीटिंग हॉल राहायचा, म्हणजे प्रचार कार्यालय. आम्ही तिथं त्यांचा BJPचा कार्यकर्ता होता चौक मंडईतला रामभाऊ घाटमाळे, तो मिसळ बनवायचा, मिसळपाव खाल्ली का आम्ही कामाला लागायचं. हे भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्ववादी दोन्ही पक्ष एकत्र होते आणि हिंदुत्ववादासाठी मी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि मी आजही म्हणून मला ते कुठेतरी हिंदुत्ववाद हे सोडल्यामुळे तोही त्रास व्हायचा ना. ठाकरेंच्या शिवसेना काँग्रेससोबत गेले हो, तोही त्रास व्हायचा. म्हणून मी मला कुठेतरी जायचं तर मग हिंदुत्ववादी पक्षात जायचं, हा निर्णय मी घेतला. काल मात्र म्हणजे तुमच्या प्रवेशामुळे याच मतदारसंघाचे आमदार देवानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी आता दूर होईल वाटतंय का, कसं आता सगळे सोबत घेऊन लागणार? फरांदेताईंचा माझा वैयक्तिक वाद नव्हता, हा वाद पण वसंत गीतेंवर नाही. वसंत गीते आमदारकीला त्यांच्या विरोधात राहिलं त्यावेळेस मी म्हणजे आमच्या पक्षाची भूमिका मी मांडली आणि भूमिका मांडल्यामुळं ते त्यांचा थोडं तिथे म्हणजे शाब्दिक चकमक झाली असेल किंवा त्यांचा राग माझ्यावर असेल किंवा रोष असेल, पण कुठेतरी हे पण निवळलं जाईल. सोबत आता वाटतंय भाजपमध्ये आले, कितपत फायदा भाजपला होणार आणि या निवडणुकीत किती यश मिळेल वाटतंय? 100% मध्य नाशिकमध्ये तुम्ही बघा, भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण 7, 12 सगळं 13, 14, 15, 16, 23, 31 सगळीकडे जर कमळ उगवलं नाही तर मग बघा. आपण बघत आहोत खरं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मी भाजपमध्ये आलेलो आहे. यासोबतच निश्चितच माझा भाजपला फायदा होईल. जी फरांदे किंवा समर्थकांची नाराजी आहेत ती देखील दूर आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.